कॉफी 2 कॉफी. बोल काय झालं. म्हणून तुला माहिती आहे मी कुठल्याही प्रश्नाचा कधी गंभीरपणे विचार करत नाही. पण कुठलाही प्रश्न सोडवायला मला 2च्या वरती तिसरा फोन करावा लागत नाही. माहिती. पण आज जो प्रश्न मला पडलाय ना त्यासाठी मी कुणालाच फोन करू शकत नाही. तुझा प्रश्न विक्रांत आहे बरोबर. तुला कसं कळलं. दादा आपल्या दोघांनाही एकच प्रश्नपत्रिका आली विक्रांत नावाची. लग्नानंतर विक्रांत बदलला का संदर्भासहित स्पष्टीकरण द्या. विक्रांत आणि मोनिकामध्ये काही गडबड आहे का शास्त्रीय कारणे द्या. बरोबर ना. काय झालं ना मी परवा रात्री उशिरा घरी आलो. बाहेर चाललो होते. मी त्याला विचारलं कुठे झालास. तर म्हणाला हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी आहे. आणि येताना तो परत आला त्या मोनिका त्याच्या बरोबर होती. काय त्याच्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं पण मला ते पटलं नाही. तळहात एवढा होता तेव्हापासून आपण त्याला बघतोय. आता तो अबोल होता पण आता गप्प झालाय. आणि या प्रश्नावर मी कोणाशी बोलू शकत नाही घरी. दादा या बाबतीत तू कोणाशीच बोलू नकोस. तू थेट त्याच्याशी बोल. तू बोलशील. तू बाप आहेस त्याचा. काही प्रश्न सोडवायला बापाचा उपयोग होत नाही. तिथे मित्रच उपयोगी पडतात. आणि तू पहिल्यापासून त्याचा काका आहेस पण मित्रच जास्त आहेस. बोलशील. प्रश्नपत्रिका समोर आली की लगेच वाचायची असते आणि ताबडतोब सोडवायला घ्यायची असते. वेळ संपून गेली की मग प्रश्नपत्रिका अर्धवट राहते. पण नाही मी इथे तसं नाही होत येणार. मी बोलतो त्याच्याशी. थँक्स. दादा हलकं वाटलं जरा. बोल. कोणाची ऍडमिशन करायची. कोणाला फोन करू. माझ्या क्लासमध्ये एक मुलगा आहे. हुशार आहे गुणी आहे पण जरा गरीब आहे. झालं असं की 2 मार्कांसाठी त्याची ऍडमिशन जरा रखडते. तुझ्या ओळखीचं म्हणून म्हणलं की जरा प्लीज. 2 मार्कांना झालं का. तो ग्रॅज्युएट झाला समज. लावू का. असाच लावू ना. आता काय करायचंय. आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात. आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. ऋतू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का. त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा. शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो. अगं नीलिमा जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू.
पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.